शराबबंदी होने के बाद से आर्थिकता पर होने वाले परिणाम, साथ ही उच्च न्यायालय के निर्णय के बाद अब अगला कदम क्या होगा, इस बात का स्पष्टीकरण 14 जनवरी को आयोजित पत्र परिषद में पूर्व नगराध्यक्ष दीपक जायसवाल ने दिया है। पत्रकारों से चर्चा करते समय शराबबंदी होने पर जिले की आर्थिकता के परिणाम स्पष्ट करते हुए उन्होंने बताया कि पिछले 10 महीनों से चंद्रपुर जिले में शराबबंदी होने से प्रत्येक व्यवसाय में मंदी आई है। फिर चाहे वो बिल्डर्स, लेआउट, होटल या सीमेंट, लोहा, किराना, चाहे जो व्यवसाय हो, बड़े पैमाने पर इन व्यवसायों पर इसका परिणाम हुआ है। मंदी के कारण बैंक हफ्ता भरना, AIC गाड़ी के हफ्ते तथा बच्चों की शिक्षा का खर्च उठाना भी अब मुश्किल हो रहा है। चंद्रपुर जिले में कोयला, साथ ही शराब का, मिनरल्स का बड़ा व्यवसाय था, परंतु कोयला मार्केट वनी में जाने से तथा शराबबंदी से मिनरल्स का अभाव होने से सभी व्यवसाय दिक्कतों में है। जो लोग नौकरी करते थे वो बेरोजगार होकर नौकरी से वंचित हुए हैं। चंद्रपुर जिले में बार एंड रेस्टोरेंट करीब 316 थे, जिनमें से 15 से 20 शुरू है, बाकी बंद हुए हैं और जो शुरू है वो भी बंद होने की कगार पर है। जिले में शराबबंदी होने के बाद नजदीकी जिलों से बड़े पैमाने पर शराब चंद्रपुर जिले में आ रही है, जो कि आए दिन रोज प्रसार माध्यम के जरिए अवैध शराब पकड़े जाने की वारदात उजागर होती है। जिले में करीब 4 से 5 करोड़ का देसी विदेशी शराब का माल आता है और पैसा यवतमाल, नागपुर, गोंदिया, भंडारा, अमरावती, तेलंगाना, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ में जा रहा है। इसका परिणाम प्रत्येक व्यवसाय पर हुआ है। इस बात की दखल भी शासन ने लेना चाहिए। चंद्रपुर महानगर पालिका ने घर टैक्स में की वृद्धि से जनता त्रस्त है। कृपा कर जनता यह टैक्स ना भरे। राजूरा नगर परिषद ने 10% बढ़ाया है, तो वहीं चंद्रपुर मनपा भी टैक्स 10% बढ़ाना चाहिए। बिजली का दर बढ़ाया है। 500 रुपए का बिल 1500 रुपयों तक गया है। इसका टेंडर खासगी कंपनी को दिए जाने से मनमानी बिल भेजा जा रहा है। इस ओर भी शासन अपना ध्यान केंद्रित करे, ऐसी विनती इस वक्त पूर्व नगराध्यक्ष दीपक जायसवाल ने पत्र परिषद में की। सुप्रीम कोर्ट ने डांस बार पर बंदी उठाई है। इसके बावजूद शराबबंदी के बाद डांस बार को पर्यायी व्यवसाय शुरू करने का विचार किया है। यह सवाल पत्रकारों से पूछे जाने पर पूर्व नगराध्यक्ष दीपक जायसवाल ने कहा, डांस बार तो शुरू नहीं हुए। यदि राज्य सरकार डांस बार शुरू करने का मार्ग खोलती है और अनुमति देती है और यदि अधिकृत तरीके से डांस बार शुरू होते हैं तो हम उसकी अनुमति जरूर मांगेंगे। साथ ही शराबबंदी के निर्णय को लेकर उन्होंने कहा कि उच्च न्यायालय ने जो निर्णय दिया है, इसके बाद हम सुप्रीम कोर्ट में न्याय मांगेंगे और सुप्रीम कोर्ट से हमें न्याय जरूर मिलेगा, ऐसा विश्वास भी उन्होंने इस वक्त जताया। सरकार मला असं वाटते की एक नवीन नियमावली तयार करत आहे आणि नियमावली तयार झाल्यावरच डान्स बारचा ते देणार आहे, परंतु सध्या ते विचाराधीन आहे। म्हणून सध्या आपण टीव्ही मध्ये पाहतो की आज इथे या डान्स बार मध्ये रेड झाला, त्या डान्स बार मध्ये रेड झाला, म्हणून आतापर्यंत सरकारने मला असं वाटतं की त्यांना परमिशन दिलेली नाही। इसमें ऐसा भी है की पण जेव्हा केव्हा सरकार, राज्य सरकार डान्स बारचा मार्ग मोकळा करेल त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्याच्या संदर्भात काही विचार करणार का? हो ना, समोर आम्ही जर डान्स बार जर चालू होत असेल अधिकृतपणे तर व्यवसाय करायला, कोणताही व्यवसाय करायला काही नाही, आम्ही डान्स बारची परमिशन मागू आणि जर देत असेल तर डान्स बार चालू करू ना। दारूबंदीला पर्याय म्हणून तुम्ही नाही, दारूबंदीला पर्याय नाही, तो वेगळा विषय आहे ना। दारूबंदी वेगळा आहे आणि डान्स बार वेगळा आहे। डान्स बारची जर सरकारच परमिशन देत आहे तर मग अर्ज करायला का प्रॉब्लेम आहे? आम्ही करू अर्ज। जर आम्हाला परमिशन दिली तर आम्ही डान्स बारही चालू करू। जे सरकारचे नियम आहे ते नियमाचं पालन करून करू। आता तुमचा व्यवसाय गेलेला आहे, रोजगार गेलेला आहे, हो, अशा स्थितीमध्ये तुम्ही डान्स बारकडे आपला पुढचा रोजगार म्हणून बघतात का? पहा, रोजगारही म्हणू शकतो त्याला, व्यवसाय तर आहेच आणि रोजगारी आहे, दोन्ही आहे ना। त्याच्यामध्ये हॉटेल येईल, फ्लोअर येईल, डान्स करणाऱ्या जे नर्तकी आहे किंवा आपण तेथे लावणी सुद्धा ठेवू शकतो। दारू बंद झाल्यामुळे जिल्ह्यातल्या इकॉनॉमीवर काय प्रभाव पडला, काय परिणाम झालेला आहे? गेल्या 9-10 महिन्यापासून जेव्हापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी झालेली आहे तर याचा जो इफेक्ट आहे तो पूर्ण व्यवसायावर पडलेला आहे, पूर्ण व्यवसायावर। मी चंद्रपूरमध्ये तुम्ही प्रत्येक व्यवसाय पहा, मग तो बिल्डरचा असो
तो लेआउटचा असो, हॉटेलचा असो, कापडाचा असो किंवा सिमेंटचा असो, लोखंडाचा असो, रेतीचा असो, प्रत्येक व्यवसाय, किराणा असो, प्रत्येक व्यवसायावर याचा, चिकनचा असो, मटनचा असो, प्रत्येक व्यवसायावर याचा असर झालेला आहे आणि तो फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. म्हणजे जो पहिले 100% बिझनेस होता तो 50%वर आलेला आहे. आणि दारूबंदीचा निर्णय जो आता तुमच्या विरोधात गेलेला आहे उच्च न्यायालयामध्ये, तर तुम्ही याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहात? आम्हाला आता हायकोर्टाने जो आम्हाला निर्णय दिला त्याच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहोत. कारण की असं झालेलं आहे बरेचदा की हायकोर्टाने जे रिफ्यूज केलं ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. उदाहरण देतो तुम्हाला सलमान खानचं, की सेशन कोर्टनी त्याला 5 वर्षाची सजा दिली आणि त्याला हायकोर्टाने सदोष मुक्त केलं एकदम बिलकुल सर्व हे कापून. तर सुप्रीम कोर्टामध्ये ज्याप्रमाणे डान्स बारला हायकोर्टाची स्थगिती होती पण सुप्रीम कोर्टाने चालू केलं, तर आम्हाला सुद्धा असं वाटते की आम्हाला सुप्रीम कोर्ट न्याय देणार आणि आम्ही म्हणून सुप्रीम कोर्टात न्याय मागणार आहोत. कारण की हा आमचा व्यवसाय जो आहे गेल्या 42 वर्षापासून चालू होता आणि इमाने इतबारे आम्ही गव्हर्नमेंटचा टॅक्स भरत होतो. दारूबंदी झाल्यानंतरही जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दारू येत आहे. रोज किती दारू येत आहे जिल्ह्यामध्ये आणि कुठून कुठून येत? पहा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी झाल्यापासून जवळचे जे जिल्हे आहे चालू झालेले ते नागपूर आहे, यवतमाळ आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे किंवा परराज्यामध्ये लागून असलेला तेलंगणा, मध्य प्रदेश, MP आणि बाकी स्टेटची दारू मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत आहे. कारण की आपल्या वृत्तपत्रातून आणि TV च्या माध्यमातून ते ऑलरेडी दाखवल्या जात आहे. तर रोज कमीत कमी 20 लाख, 30 लाख, 50 लाखाची दारू पकडल्या जात आहे. याच्यावरून आतापर्यंत पोलिसांचा आकडा आहे की 22 करोडची दारू आणि त्याच्यासोबत 4 व्हीलर, 2 व्हीलर आणि मालमत्ता हे पकडून 22 कोटीची दारू आतापर्यंत पकडल्या गेली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. याचाच अर्थ असा आहे की त्याचे ते 20% पट, 20 पट म्हणजे 400 कोटीची दारू विकल्या गेलेली आहे.